त्यांना खुश करत असे आणि खुश करताना लहान वयाच्या मुलं मुली यांनाही तो वापरत। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा धक्कादायक खुलासा समोर येत आहे। एप्स्टीन फाईल, अमेरिकेसोबत झालेला व्यापारी करार आणि राफेल खरेदी करार या संदर्भात सविस्तर चर्चा अनेक संघटनांकडून विचारणा करण्यात येत आहे की एप्स्टीन फाईल काय आहे याचा खुलासा करावा, जेणेकरून अजून लोकांना सविस्तर कळेल। एप्स्टीन फाईलबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक ईमेल आहे। त्यात म्हणण्यात आले आहे की जेफ्री एप्स्टीन यांनी मोदींना सल्ला दिला की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी मोदींच्या इस्रायल या देशाच्या भेटीमध्ये नाचगाणे करावे। मोदींनी ट्रम्पला खुश करण्यासाठी नाचगाणे केले असे सुद्धा नमूद आहे। त्यामुळे मुद्रा मोदी आता मुद्रा मोदी झाला आहे हे स्पष्ट झाले असून एप्स्टीन फाईलमध्ये अजून काय दडलेले आहे याची संपूर्ण माहिती बाहेर आली नाही। पण जेफ्री एप्स्टीन ज्या पद्धतीने लोकांना खुश करत असे त्यानुसार नरेंद्र मोदींची अधिकची माहिती त्या फाईलमध्ये आहे का याची शंका यायला लागली आहे। कारण जेफ्री एप्स्टीन काळे कारनामे, राजकीय मोठी लोक, बऱ्याच देशाशी संबंध याचे होते। त्याच एक स्वतःचं एक बेटसुद्धा आहे। धक्कादायक प्रकार या ठिकाणी होत असावा। धक्कादायक लहान वयाच्या मुली येथे वापरत असावीत। घाणेरडे व्हिडिओसुद्धा आहेत। असे अमेरिकेत केलेला करार हा फक्त कृषी क्षेत्रासाठी नाही तर भारताला गुलाम म्हणून अमेरिकेने ठेवले आहे। विदेश नीती, अर्थनीती, आरोग्य नीती असेल या सर्व अमेरिका ठरवणार आणि भारत त्यावर अंमल करणार। त्यामुळे देशाला गहाण ठेवण्याचे काम मोदींनी केलं की काय? एप्स्टीन फाईलमध्ये नोंदीचे नाव आले आहे, त्यामुळे हे शक्य झाले आहे। याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देश विकण्यापासून वाचला पाहिजे। यासाठी 2 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई समोर निदर्शने होणार आहे। धक्कादायक प्रकार ह्या देशामध्ये घडतोय। एप्स्टीन फाईलमध्ये धक्कादायक खुलासा ईमेल येतोय। याच्याबद्दल आपलं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। प्रकाश आंबेडकर काय म्हणाले मोदी आणि एप्स्टीन फाईलबद्दल ईमेल नेमकं काय याच्याबद्दल आपलं मत काय? व्हिडिओ सविस्तर पहा। चला व्हिडिओ बघूया। काल वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। त्या पत्रकार परिषदेमध्ये जेफ्री एप्स्टीन, त्याच्यानंतर अमेरिकेबरोबर झालेला करारनामा आणि राफेल या संदर्भात भूमिका मांडण्यात आली। कालपासून अनेक जणांची विचारणा येत आहे हा जेफ्री एप्स्टीन फाईल काही आहेत याच्याबद्दल खुलासा करावा, जेणेकरून लोकांना कळेल। लोकांच्या माहितीसाठी हे सांगतो की जेफ्री एप्स्टीन हा असणारा अमेरिकन नागरिक आहे। तो मुळातला इस्रायलचा आहे। त्याचे अनेक देशांच्या प्रमुखांशी संबंध आहे। गडगंच श्रीमंत आहे। त्याचं स्वतःचं असणारं एक बेट आहे आणि त्या बेटावरती तो श्रीमंत माणसं, राजकारणातली माणसं आणि इतर काही महत्वाची माणसं यांना खुश करत असे आणि खुश करताना लहान वयाच्या मुलं मुली यांनाही तो वापरत असे अशी परिस्थिती आहे। अत्यंत घाणेरड्या प्रकारचे असणारे व्हिडिओ सुद्धा आता उपलब्ध आहेत। अमेरिकन काँग्रेसने
या सगळ्या फाईल्स पब्लिक कराव्यात अशी भूमिका घेतली आणि एप्स्टन फाईल म्हणून आता ते ओळखल्या जात आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्यांचं विवरण जे आहे ते लोकांसमोर आणल्या जात आहे. त्या एका फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक मेल लिहिलेली आहे. ईमेलमध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की जेफ्री इन्स्टंट यांनी मोदींना सल्ला दिला की ट्रम्पला खुश करण्यासाठी इस्रायलच्या भेटीमध्ये त्यांच्यासमोर नाच गाणं करावं अशी परिस्थिती आहे. मोदीने ते केलं असं सुद्धा नमूद आहे आणि म्हणून मुद्रा मोदी हा आता मुजरा मोदी झाला अशी परिस्थिती आहे. एका देशाचा पंतप्रधान अशा पद्धतीने वागतो. त्या फाईल्समध्ये अजून काय दडलंय याची माहिती नाही, परंतु ज्या पद्धतीने तो लोकांना खुश करत असे त्याच्यात अधिक नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माहिती आहे का याची शंका यायला लागली आहे. त्याचं कारण की त्यांनी अमेरिकेबरोबर केलेला करारनामा हा नुसता शेतीसाठी घातक नाही, तर भारताला त्यांनी गुलाम म्हणून अमेरिकेकडे ठेवलेला आहे अशी परिस्थिती आहे. परदेशी नीती असेल, अर्थव्यवस्थेतली नीती असेल, आरोग्याच्या संदर्भातला भूमिका असेल, पॉलिसी असेल, या सगळ्या अमेरिका ठरवणार आणि भारत फक्त अंमल करणार अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो घाण ठेवण्याचा भाग, हा घाण ठेवण्याचा भाग मोदींनी केलेला आहे आणि हे शक्य झालं याचं कारण की एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव आलेलं आहे. मी तमाम जनतेला आवाहन करतोय की 2 मार्चला मोदीने राजीनामा द्यावा आणि देश विकण्यापासून वाचला पाहिजे. यासाठी बीटी समोर निदर्शनं होणार आहेत. या निदर्शनामध्ये तमाम जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन मी सगळ्यांना करतो. अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण फक्त गुगलवरती एप्स्टीन फाईल असं टाईप करा, आपल्याला सगळ्या फाईली त्या ठिकाणी वाचायला उपलब्ध होतील.